10 नोव्हेंबर राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता की यात 13 जणांचा मृत्यू आणि 20हून अधिक नागरिक जखमी झाले. केंद्र सरकारनं हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हणलं. सध्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत. पण दिल्लीतल्या या घटनेनंतर 4च दिवसात स्फोटाची आणखी एक घटना घडली. शुक्रवारी 14 नोव्हेंबरच्या रात्री जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू आणि जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींचं प्रचंड नुकसान झालं. अनेक इमारतींना हादरा बसला. स्फोटाची तीव्रता यावरून लक्षात येते की जिथे स्फोट झाला तिथून 300 फूट अंतरावर मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत. फक्त 4 दिवसांच्या आत देशातल्या 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यानं आता वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. श्रीनगरच्या स्फोटाचं कनेक्शन दिल्लीतल्या घटनेआधी फरीदाबाद इथे सापडलेल्या मोठ्या अमोनियम नायट्रेटच्या साठ्याशी आहे. त्यामुळे हा सुद्धा दहशतवादी हल्ला आहे का अशी शंका उपस्थित होती. श्रीनगरमध्ये एवढा मोठा स्फोट नेमका कसा झाला, यामागची कारणं काय सांगितली जातात? दिल्लीप्रमाणे हा सुद्धा दहशतवादी हल्ला आहे का? या घटनेचं फरीदाबाद कनेक्शन काय? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. आता श्रीनगरमध्ये नेमकं काय घडलं तर श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात 14 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दक्षिण श्रीनगरमध्ये अनेक किलोमीटर लांबपर्यंत ऐकू आला. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसतंय की स्फोटानंतर पोलीस स्टेशनला आग लागली. या आगीत पोलीस स्टेशनच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला. यामुळे सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेनंतर ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना इमारतीतून बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तर मृतदेह श्रीनगर पोलीस नियंत्रण कक्षात नेण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी अजूनही मदतकार्य सुरू आहे. या घटनेत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी आहेत. आता हा स्फोट नेमका कसा झाला आणि याचं फरीदाबाद कनेक्शन काय आहे? तर स्फोट झाला त्यावेळी जम्मू काश्मीर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरीदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने गोळा करत होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी 9 नोव्हेंबरला दिल्लीजवळच्या फरीदाबाद इथे छापा टाकला होता. या छाप्यामधून 360 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं. पोलिसांनी ज्या घरावर छापा टाकला ते घर पुलवामाचा डॉक्टर मुझम्मिल याचं होतं. या छाप्यानंतर पोलिसांनी 3 राज्यांमध्ये पसरलेल्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. डॉक्टर उमर नवीन पुढच्याच दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबरला दिल्लीत स्फोट घडवून आणला होता. आता याच प्रकरणात जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादवरून जी स्फोटक जप्त केली होती त्यांचा श्रीनगरमध्ये स्फोट झाला. जम्मू काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्यात सॅम्पलिंग दरम्यान हा स्फोट झाला. मृतांमध्ये 1 इन्स्पेक्टर, 3 फॉरेन्सिक टीम मेंबर, 2 क्राईम ब्रांचचे फोटोग्राफर, 2 अधिकारी आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये हा स्फोट कसा झाला याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी लागलीच तपास सुरू केला. सुरुवातीच्या तपासात स्फोटाचे 2 अंगल समोर आले आहेत. पहिला अंगल म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेल्या 360 किलो अमोनियम नायट्रेटच्या सीलिंग आणि हँडलिंगच्या दरम्यान चूक झाली, ज्यामुळे हा स्फोट झाला असावा. अमोनियम नायट्रेट हे अत्यंत सेन्सिटिव्ह केमिकल असतं. ते हाताळण्यात थोडीशी चूक झाली तर स्फोट घडू शकतो. नौगाम पोलीस ठाण्यात हेच घडलं असल्याची शक्यता वर्तवली जाते. या स्फोटात आणखी एक अंगल समोर येतोय, ज्यावरून हा दहशतवादी हल्ला असू शकतो का असा प्रश्न विचारला जातोय. तपासात समोर आलंय की स्फोटाच्या वेळी एक जप्त केलेली कार पोलीस स्टेशनच्या आवारातच उभी होती. ही कार याआधीही अवैध कामांसाठी वापरण्यात आली आहे. या कारमध्ये IED लावण्यात आलं होतं, ज्याचा स्फोट झाला, ज्यानंतर पोलीस स्टेशनमधल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला अशी शक्यताही वर्तवली जाते. मात्र अजून याची पुष्टी झालेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार या घटनेची जबाबदारी PAFF या जैश ए मोहम्मदचाच दहशतवादी संघटनेने घेतल्याचं सांगण्यात येतंय. मात्र हे सुद्धा अजूनही नक्की झालेलं नाही. पण या घटनेवर गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जम्मू काश्मीर पोलिसांची फॉरेन्सिक टीम SOP नुसार स्फोटकांची तपासणी करत होती. त्यावेळी अचानक स्फोट झाला. गृह मंत्रालयाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी शनिवारी सकाळी सांगितलं की नौगाम पोलीस ठाण्यानं अलीकडेच एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणाशी संबंधित तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि केमिकल जप्त करण्यात आले होते. ही स्फोटकं स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलीस ठाण्याच्या खुल्या भागात सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती.
स्फोटकं अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यांची तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काळजी घेतली जात होती. ही प्रक्रिया गेल्या 2 दिवसांपासून सुरू होती. पण 14 नोव्हेंबरच्या रात्री 11:20 अचानक स्फोट झाला. हा एक अपघात आहे. याबाबतचे इतर कोणतेही अंदाज निराधार आहेत असं गृह मंत्रालयाने म्हणलंय. जम्मू काश्मीरचे डीजीपी नलीन प्रभात यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा एक अपघात असल्याचं सांगितलं. हा एक अपघात होता जो अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही याचा आणखी तपास करत आहोत. या घटनेत दहशतवादी कट किंवा बाहेरच्या हस्तक्षेपाचा कोणताही अंगल नाही असंही त्यांनी म्हणलंय. आता जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने हा अपघात असल्याचं म्हणलं असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली आणि त्यांचा अचानक स्फोट झाला, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात ही एवढी सेन्सिटिव्ह स्फोटकं पोलीस स्टेशनमध्ये का आणण्यात आली? त्यांना स्पेशलाइज एक्सप्लोजिव्ह डेपोमध्ये का ठेवण्यात आले नाही? त्यांना हाताळण्यात चूक कोणाची आणि कशी झाली हा सवालही आहे. या स्फोटांची लिंक फरीदाबादच्या टेरर मॉड्यूलशी आहे. याच मॉड्यूलचा वापर करून दिल्लीत स्फोट हलवण्यात आला. सरकारनं दिल्लीच्या स्फोटाला दहशतवादी हल्ला घोषित केलाय. तपासात अशाच प्रकारचे हल्ले देशाच्या आणखी शहरांमध्ये करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता, ही गोष्टही समोर आली आहे. त्यामुळे श्रीनगरच्या घटनेचाही तपास सगळ्या अँगलने केला जातोय. आता तपासात नेमकं काय समोर येतं, हा अपघात होता की यामागे दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन होता, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी नेमका मुद्दा काय YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.